हिरण्यकश्यपाने जवळ घेतला, षण्डामर्काकडून शिकून आल्यानंतर हिरण्यकश्यप म्हणतो, बाळा प्रल्हाद तू काय शिकलास? तुम्ही भागवत वाचा, सप्तम स्कंद वाचा श्रीमद भागवताचा. आत्ता संपले माझं. आता नारद भक्ती सूत्र आहे म्हणून चातुर्मासात गेल्यापासून भागवत बंद आहे. 9 स्कंद झालेले, नंतर राहिले 12. नारद भक्ती सूत्र 79 चालू आहे. 84 झाले की पुन्हा भागवत सुरू आहे. नित्यनेमामध्ये गीता आणि भागवत असतंय. जेवढं घडेल तेवढं वाच श्रीमद भागवत. बर, पाण्यातले पैसे कुठे जातात? प्रामाणिकपणा पाहिजे. म्हणजे दुसरा गुण आहे फुलाचा. म्हणजे फुलाला सुगंध पाहिजे. म्हणजे काय? परमार्थातल्या स्वकर्माच्या फुलाला काय पाहिजे? परमार्थातल्या फुलाला प्रामाणिकपणा. म्हणजे परमार्थ करा, तुम्ही पूजा करा, अर्चा करा, परमार्थ प्रामाणिकपणा पाहिजे. तिसरा गुण कोणता सांगितलेला आहे? ते कोमल पाहिजे, म्हणजे नाजूक पाहिजे. आता एवढं सांगतो, पण टाइम झालेला. महाराज, मला इथला नियम, म्हणजे नियम असा आहे परमार्थातला, 4 ते 5 प्रवचन आहे. 5 ते 6 नंतर हरिपाठ असतात. इथं सत्ता कमिटी कोण आहे? सगळे माझ्या परिचयाचे नाहीत. काकडे साहेब परिचयाचे, ते गेले. 5 मिनिट मागून घेतले असते, कोणाला मागावं? मला बाबा म्हणले घ्या. कारण कसं असतंय, कुणी रागवू नाही. कुणी रागवलं मला बोललं तर मला काही वाटणार नाही. परंतु 5 मिनिटात एक सांगतो, एवढी कथा. तिसरा गुण मोठा आहे, राहिलेला 3रा 4था 5वा पुढच्या बरोबर सांगतो. थोडा सांगतो. कोमल पाहिजे, म्हणजे नाजूक पाहिजे. परमार्थ नाजूक म्हणजे काय? परमार्थात तत्पर पाहिजे. स्वकर्मातला नाजूकपणा म्हणजे तत्पर पाहिजे परमार्थात. हा, जडजडोनी वैलाने की भक्तीचे वाटेला जिया पावसी निधाम माझी, जिया पावसी अव्यंग निधाम माझी. उलट झालं, अव्यंग निर्धाम माझी. ज्याला कधीही तडा जात नाही असा निर्धाम मोक्ष. अव्यंग म्हणजे कुठलंही अंग खराब नाही, असं पूर्ण अंगाने असणारा परमात्मा मोक्ष. ब्रह्मभावश्च मोक्ष, हा ब्रह्मरूप त्याला प्राप्त होत. तत्परता पाहिजे. काय चाललंय होळीमध्ये? रामायणाच्या असो प्रवचनाच्या शब्दाचा अर्थ, शब्द, तत्परता पाहिजे. नामदेवाने प्रमाण दिले श्रोत्यावर, तत्परत्यावर. पतिव्रता आणि सुंदर नामदेव म्हणतात. 14 चरणाचा 10-12 चरणाचा अभंग आहे तो. असेल मधलं सांगितलं नाही. पतिव्रता आणि उलट झालं. आठवण्यात असू दे. एखादी माता भगिनी सुंदर असावी आणि पतिव्रता असावी. दोन्ही गोष्टी एका ठिकाणी शोभून दिसतात का नाही? शास्त्राने 3 सांगितल्यात, नामदेवरायाने तर 2 सांग. पतिव्रता आणि सुंदरपणा ज्याला शोभून दिसतो, तसा पतिव्रता आणि सुंदरच जाण असं काहीतरी म्हणजे नामदेवराय. पतिव्रता आणि सुंदरता पुराणिक तरी ज्ञाता असं म्हटलंय. आलं बघा. पुराणिक पाहिजे, ज्ञानवान पाहिजे. सांगणारा कसा पाहिजे? ज्ञानी पाहिजे. ऐकणार सावधान श्रोता हे दुर्लभचे दाता. अशा 14 गोष्टी दुर्लभ सांगितल्या. सावधान श्रोता पाहिजे, तत्परता पाहिजे. हा तत्परतेचा गुण सांगतो 5 मिनिटांमध्ये. परमार्थातली तत्परता म्हणजे भगवान परमात्म्याने ज्ञानोबरायांनी सांगितलेलं जे स्वकर्माचा फुल आहे त्याचा नाजूकपणा. भगवान किती नाजूक आहे माहिती तुम्हाला? कोणी कोणी पांडुरंगाचं दर्शन घेतलंय सांगा? सगळ्यांनी घेतलंय का? सगळ्यांनी. कुणी राहिलं नाही ना? मला सांगा, पांडुरंगाच्या कोणत्या पायाला खड्डा आहे? डाव्या? कोणी सांगितलं? उजव्या. उजव्या का डाव्या? एकदा सांगा मला. गोरे महाराज तुम्ही सांगा, पांडुरंगाच्या कोणत्या पायाला खड्डा पडलेला? कोणी नाही सांगत. कोणीच नाही पाहिलं. पांडुरंगाचं दर्शन तुम्ही घेत नाहीत. मी सांगू का मग? कोणी म्हणते उजव्या, कोणी म्हणते डाव्या. मला कथा सांगायची थोडक्यात. पांडुरंगाच्या डाव्या पायाला खड्डा. त्याचं कारण आहे, मुक्तकेशी नावाची एक साधवी होती. अतिशय सुंदर, अतिशय सुंदर लावण्यवती असं वर्णन आहे तिचं पुराणात.